काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी ज्या बधिरतेने राष्ट्रपत्नी असे विकृत उद्गार काढले त्याचा कडक शब्दात निषेध. ह्याच्यावरती खरं तर का चर्चा केली जाते हे मला कळत नाही. 2 दिवसापासून विविध वाहिन्यांवर चर्चा बघत असताना त्याला ज्या विचित्र पद्धतीनं त्याचं समर्थन केलं जातंय ते बघून असा अगदी संताप व्हायची वेळ आलेली आहे. म्हणजे ह्या एखाद्या पक्षाच्या संदर्भातला विषय नाहीये. तसा असला असता तर त्याची चर्चा आपण वेगळी केली असते. आम्ही अॅनलायझरवरती नेहमी पथ्य पाळतो की नेहमी काय होतं की एखाद्या पक्षाची बाजू घ्यायची, दुसऱ्या पक्षावरती टीका करायची, ह्याच्यामध्ये तो विषय दुसरीकडेच घसरतो आणि मुख्य जो हेतू असतो तो साध्य होत नाही. त्यामुळे वारंवार आम्ही असं म्हणत आलेलो की एखाद्या जसं भ्रष्टाचाराचा विषय होता त्यामध्ये तृणमूल काँग्रेस घ्यायची गरज नाही. एक नेता पदावरती आहे, मंत्री आहे, त्याच्याशी संबंधित व्यक्तीनं भ्रष्टाचार केलेला आहे, प्रत्यक्ष तिथं कॅश सापडलेली आहे, सोनं सापडलेलं आहे, आता सगळे म्हणून 100 करोडच्या पुढे गेलेले आहेत सगळं. त्यामुळे ही चर्चा त्या पक्षाच्या पलीकडे जाऊन करायला पाहिजे. त्याच पद्धतीनं आता अधीर रंजन चौधरी यांचे जे हे विकृत उद्गार आहेत याच्या बाबतीमध्ये ते त्यांनी देशाच्या राष्ट्रपतीबद्दल काढलेले, तो आता कुठल्या पक्षाचा उरलेला नाहीये. जेव्हा राष्ट्रपती पदावरती एखादी व्यक्ती बसवल्या जाते निवडणुकीच्या द्वारे, संवैधानिक सर्वोच्च पद आहे, तेव्हा त्याची एक प्रतिष्ठा राखण्याची आपली सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे. त्याच्यापासून आपण कसं काय सुटू शकतो? एक. नंबर 2, ह्याच्यामध्ये काय त्याचं समर्थन करत असताना असं सांगितलं गेलं की त्यांची मातृभाषा बंगाली आहे, त्यांची मातृभाषा हिंदी कशी नाही, ते फ्लुएंट म्हणजे प्रवाही हिंदी कसं बोलू शकत नाहीत, त्याच्यामुळे जीभ घसरली. हे सुद्धा केव्हा शक्य आहे की बोलण्याच्या ओघामध्ये जेव्हा तुम्ही असा एखादा शब्द वापरता आणि नंतर असं नेहमी होतं की माफी मागून, नाही मला असं नव्हतं म्हणायचं, हे म्हणायचं होतं. म्हणजे त्याच्यावरून कळतं की त्या माणसाला काय म्हणायचं. इथं असं झालेलं नाहीये. त्यांनी जाणीवपूर्वक एकदा नाही 2दा शब्द वापरला आणि देश की पत्नी, सबकी पत्नी असा शब्द वापरलेला आहे परत पुन्हा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे एकदा झालेलं असं नाहीये. गंदी नाले का किडा आणि बाकीचे शब्द कसे वापरले गेलेत, किंवा मणिशंकर अय्यर सारख्या काँग्रेसचा उटपटांग नेता चायवाला पंतप्रधान किंवा उसको नहीं होने देंगे ह्या पद्धतीनं जे बोलतो, ही जी विकृती आहे ना ती आक्षेपार्ह आहे. काँग्रेसचे नेते म्हणतात असं नाही, कुणीही जेव्हा कुणाच्याही पदावरती बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये, स्त्रियांच्या बाबतीमध्ये गैरउद्गार काढणे, त्या लोकसभेमध्ये जेव्हा त्या तालिकेवरच्या ज्या नावं आहेत वेगवेगळे, म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे अध्यक्ष सभापतीच बसतो असं नाही, बाकीचे पण लोक बसतात. त्याच्यामध्ये रमादेवी म्हणून या ज्या महिला आहेत त्यांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं उद्गार काढले गेले हे पण आपल्या समोर आलेले आहे. असे कितीतरी वक्तव्य आहेत. खरं तर बोलण्याची एक पद्धत असते ज्याला पार्लमेंटरी लँग्वेज असं आपण म्हणतो, की एक सभ्यतेने म्हणजे तुम्हाला विरोध जरी करायचा असेल, निषेध जरी करायचा असेल तरी त्याची भाषा कशी वापरावी ह्याची पण काही एक पद्धत आहे. तुम्हाला टीका करायची आहे, तुम्हाला निषेध करायचा आहे, तुम्हाला तीव्र निषेध करायचा, ह्या सगळ्याच्यासाठी सुद्धा एक विशिष्ट अशी परिभाषा आहे लोकसभेतली. तसंच हे जे प्रत्यक्ष त्या पदावर बसलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे. आणि असं नाही की अधीर रंजन चौधरी काय तर नौके खासदार आहेत, आत्ताच निवडून आलेत, त्यांची मातृभाषा बंगाली, त्यांची बोलताना जीभ घसरली. ज्येष्ठ नेते आहेत, ते वारंवार निवडून आलेले आहेत. असंतलं काही प्रकार नाही की बाबा आत्ताच निवडून आले. त्यांना काही लोकसभेची आणि ह्याची काही कामकाजाची पद्धत किंवा भाषेची परिभाषेची पद्धत माहिती नाही असं नाही काही. दुसरा एक त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा असा होता की समजा एखादी महिला पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपती पदावरती बसली आहे, त्याच्यामुळे शब्द काय वापरावा असं घडलं नाही ना. यापूर्वी काँग्रेसनीच प्रतिभाताई पाटील या एका महिलेला त्या पदावरती बसवलेला आहे. तेव्हाच हा मुद्दा चर्चेमध्ये आला होता की आता त्याला म्हणायचं कसं, कारण की राष्ट्रपती हा पुल्लिंगी शब्द आहे, पुरुषांशी निगडीत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत पुरुष त्या पदावरती बसले तोपर्यंत आपण राष्ट्रपती असा शब्द वापरला. तेव्हाच हा निर्वाळा दिला गेला की तो कोणीही व्यक्ती त्या पदावरती बसो, राष्ट्रपती असा शब्द वापरायचा. आणि ते एकत्र शब्द आहेत, राष्ट्र वेगळं आणि पती वेगळं असं नाही. अजून एक त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा असा होता की काही द्रविडियन भाषा ज्या आहेत त्या थोड्याशा वेगळ्या आहेत, पण बंगालीसारखी भाषा ही संस्कृत उद्भव आहे. हिंदी असो, मराठी असो किंवा बंगाली असो, गुजराती असो, या संस्कृत उद्भव भाषा किंवा त्यांचा संस्कृतशी अतिशय जवळचा संबंध आहे. बरेच शब्द त्याच्यामध्ये आहेत. असं असताना म्हणजे त्याच्यात म्हणजे तुम्हाला ते वेगळं वाटायचं काही कारण नाही. म्हणजे हे जे काही सगळं सांगितलं होतं की बाबा ओघामध्ये बोललं, मातृभाषा म्हणून नाही बोललं, बंगाली तर संस्कृतशी निगडीत, हे सगळं आपोआपच गेलं ना, गळून पडलं ना. जर ही भाषा संस्कृत उद्भव आहे, जर तुम्ही आता नाही कित्येक दिवसांपासून वर्षांपासून तुम्ही खासदार आहात, वारंवार तुम्ही निवडून आलेले आहात, ह्याच्यापूर्वी पण महिला त्या पदावरती बसलेली आहे, असं सगळं असताना तुम्ही जेव्हा हे उद्गार काढता आणि त्याच्यातला शेवटचा जो मुद्दा आहे
इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा तुमची माफी मागायची जी काही पद्धत आहे, जी काही तुमचा तो टोन, त्याची सगळी शैली आहे, त्याच्यातून हे सिद्ध झालं असतं की नाही ही चुकून झालेलं आहे. परत एकदा हे सिद्ध झालेलं आहे की हा यांचा उर्मटपणा आहे. काँग्रेसचे इतरही सदस्य खरं तर अतिशय तातडीनं तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध करणे आणि त्यांना पदावरून काढणे, एकदा नाही हे 2-3 वेळा झालेलं आहे. त्यांची भाषा ते कसे वाईट वापरतात अधीर रंजन चौधरी हे झालेले. काश्मीरच्या प्रश्नावरती सुद्धा इतकं विचित्र पद्धतीने, ती फक्त भाषाच नाही, त्यांनी तर ह्या काश्मीर प्रश्नावरती आपण जनमत काय युनोमध्ये कसा विषय नेला पाहिजे आणि पाकिस्तानला कसं विश्वासात घेतलं पाहिजे हे सगळं संसदेमध्ये बोललेले आहेत. यांची जी एकूण मानसिकता आहे ती आपल्या भारतीय लोकशाही ह्याच्यातला पक्ष वगैरे बाजूला ठेवून भारत म्हणून जो एक स्वतंत्र देश आहे, 75व्या वर्षात आपण पदार्पण करतो आहोत स्वातंत्र्याच्या, या नेमक्या काळामध्ये तुम्ही ही मानसिकता ठेवतात, हा त्याच्यातला आक्षेपाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला अजूनही देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, आपले लोकशाही, लोकशाहीची मूल्य या सगळ्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला अजूनही काय म्हणता येईल, बेफिकर आहात तुम्ही किंवा अनास्था आहे किंवा उलट तुम्ही त्याच्यावरती टीका करता. उच्च पदावरती बसलेल्या व्यक्तींचं एक विशिष्ट त्याची काय म्हणता येईल गरिमा राखणे किंवा आपण त्याच्या म्हणतो त्याची प्रतिष्ठा अबाधित ठेवणे हे तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सेंट्रल विस्टा प्रकरणामध्ये अतिशय काय खालच्या पातळीवरती मोदी का मकबरा असा एक शब्द वापरलेला आहे आशुतोष वर्मा यांनी, किती घाणेरडा शब्द आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे नेमकं याच्या बाबतीमध्ये, किंवा हा जो चायवाला पंतप्रधान आला होता किंवा याच्यापूर्वी सुद्धा चौकीदार चोर आहे, वारंवार असं म्हणल्याच्या नंतर मीनाक्षी लेखी या भाजपच्या खासदारांनी प्रत्यक्ष राहुल गांधीला न्यायालयात खेचलं आणि त्यांना लेखी स्वरूपात माफी मागायला लावली. आताही अशाच पद्धतीचे एक तुम्ही काय वक्तव्य नको ते स्मृती इराणींची मुलगी, तिला कसं दारूचा गुत्ता भेटला गोव्यामध्ये अवतीत केलं होतं, त्यांनी पण त्यांच्यावरती मानहानीचा दावा ठोकला. न्यायालयाने तातडीनं तुम्ही तुमचे ते सोशल मीडियावरचे सगळे ट्विट आणि तुमचे ज्या पोस्ट आहेत त्या डिलीट करा, अन्यथा आम्ही त्या माध्यमांना सांगू ते डिलीट करायला, बाकी चर्चा होत राहील. हे असं का घडतं आहे बरं, ह्याची चर्चा करताना परत काय सांगणार की हा असं बोललं ठीक आहे पण ते पण तसं बोलले होते. म्हणजे हे नवीन काय सुरू झालेलं आहे आता आजकाल, तर ह्यानं चोरी केली मग त्यानं नव्हती केली का, जसं आम्ही त्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. म्हणजे हे काय सुरू झालेलं आहे, जो कोणी उच्च पदावरती बसलेला आहे, लोकनेता म्हणजे लोकसेवक म्हणून तू निवडून गेलेला आहेस लोकांकडून, लोकशाहीमध्ये आमदार आहेस, खासदार आहेत, नगरसेवक आहे, संवैधानिक पदावरती बसलेला राष्ट्रपती आहेस, पंतप्रधान आहे, मंत्री आहे, या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि इतके उपर माणूस आहे, माणसाकडून चूक होऊ शकते, तातडीनं त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपवणे हे पण करायला पाहिजे, पण तसं होत नाहीये. इथे अडचण आहे. म्हणजे तुम्ही चूक करताय, तुमची विकृती दिसून येते, तुम्ही रेटून तो विषय पुढे नेत आहात किंवा तुम्हाला त्याच्यावरतीतली संवेदन क्षमता नाहीये, म्हणून आम्ही ते शीर्षक देताना अधीर चौधरींचं बधीर विकृत उद्गार असं काढलेलं आहे. म्हणजे हा जो मुद्दा आहे त्याच्यातला की तुम्ही हे जाणीवपूर्वक करता. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की जी मला या निमित्तानं समोर ठेवायची सर्वसामान्य प्रेक्षकांच्यासाठी, 2014च्या नंतर मोदी, अमित शहा, भाजप असा विषय बाजूला ठेवा. एक जी ल्युटन्स लॉबीचं जे कल्चर तयार झालं होतं ते काय राजकीय क्षेत्रात होतं असं नाही, हाही आम्ही वारंवार मुद्दा मांडलेला आहे. सांस्कृतिक क्षेत्रात होतं, पत्रकारितेमध्ये होतं, औद्योगिक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी एक ल्युटन्स असं कल्चर संस्कृती तयार झालेली होती. याला छेद देत म्हणजे ते सगळं VIP कल्चर लाल दिव्याचं ते संपून गेलं. पद्मश्री देताना आता अतिशय तळागाळातले तळमळीनं काम करणारे विविध जनजातीतले, अनुसूचित जातीतले, दलित अशा कितीतरी व्यक्तींना पुरस्कार दिले गेले जे आधी दिल्या गेलेले नव्हते. तुम्ही साधी यादी पहा. म्हणजे ह्याच्यामध्ये परत मी भाजप, मोदी, संघ, अमित शहा सगळा विषय बाजूला ठेवतो. हे जे काही नवीन एक कल्चर तयार झालेलं आहे, ज्या जुन्या ल्युटियन्स कल्चरला, त्या संस्कृतीला विरोध करणार, हे जे नवीन वातावरण, मोकळेपणा, वेगळी गोष्ट ज्या आल्या त्या तुम्ही समजून घेणार की नाही. तुमची मानसिकता अजून त्याच मध्ययुगीन कालखंडातली आहे. अगदी भाजपमधल्या सुद्धा ज्या काही दुड्डाचार्य होते त्यांना जे असं वाटत होतं की नाही हे आपल्याला माहिती आहे ना, आपल्याच्या थ्रूच होणार आहे, किंवा मंत्रिमंडळात कोण असेल हे बसल्या बसल्या इथं पुढ्या खरडायचे किंवा त्यांना काहीतरी वास लागायचा, ते बातमी द्यायची आणि त्या पद्धतीनं तो माणूस त्या पदावरती बसायचा. हे सगळं कारण समोर आलेलं आहे की हे दिल्लीतले बसलेले मोठे मोठे पत्रकार, बरखा दत्त असो किंवा राजदीप सरदेसाई असतो, बाकीचे कसो, हे कसे त्या पत्रकारांच्या जवळचे होते, त्या राजकीय नेत्यांच्या, आणि त्याच्यातून काहीतरी बातमी काढायची, मग त्याच्यात तशा बातम्या लिहायच्या आणि याच्यातले काही लोक आपोआप त्यांना मंत्रिपदे भेटलेली आहेत. हे सगळं बंद झालं. आता शेवटपर्यंत कळलं ना की मुख्यमंत्री कोण होणार आहे, राष्ट्रपतीचा उमेदवार कोण असणार आहे, मंत्रिमंडळात कोण असणार आहे,
हे जे दुखणं आहे आता की आपल्याला अंदाज येईना, निर्णय घेणारं जे सत्तेचं केंद्र होतं दिल्लीत बसलेलं, त्याच्या जवळ आपण असलो तरी आपल्याला कळेना की काय चाललेलं आहे, की हे विविध क्षेत्रातलं दुःख आहे. ते राजकीय स्वरूपामध्ये अधीर रंजन चौधरींच्या तोंडून अशा पद्धतीचे हीन उद्गार काढून समोर आलेलं आहे. असं बऱ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. ही मानसिकता जास्त घातक आहे की जी गृहीत धरत होती की दिल्लीमध्ये जे काही घडेल ते आपण घडवू शकतो. आता ते घडताना दिसत नाहीये. ते चांगलं आहे की वांगले ह्याची चर्चा नंतर करू. जो काही निर्णय केंद्र सरकारच्या वतीनं घेतला जात आहे किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी जी सत्ता केंद्र होती तिथून घेतली जात आहेत, त्या निर्णयाचा वासच लागेना बाहेर, त्याचा अंदाजच येईना, म्हणून जो तडफडाट चालू आहे त्याच्यातला राजकीय तडफडाट आहे हा. जसं पत्रकारांचा आहे, ते विष ओकतायत त्यांच्या तोंडून, सांस्कृतिक क्षेत्रात आहेत, इतर एक क्षेत्रामध्ये तुम्हाला दिसतो आहे. अधीर रंजन चौधरींनी हे अतिशय विकृत उद्गार काढले, त्याच्यावरची उसंत वाणी. किमान सभ्यता करून बधीर, बोलला अधीर विकृतही. राष्ट्रपत्नी ऐसे काढले उद्गार, विषारी फुतकार राजकीय. पूर्वीही होतीच स्त्रिया पदावर, तेव्हा ना जहर उगळले. सोयीनेही जीभ घसरते सैल, राजकीय तैल बुद्धिमत्ता. नावात कितीही असू दे रंजन, हे तर भंजन निंदनीय. पक्षप्रमुखती असून महिला, सूर न काढिला निषेधाचा. कांत स्वातंत्र्याचा उत्सव अमृत, भाषाही विकृत अधमांची, भाषाही विकृत अधमांची. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. 75 वर्ष पूर्ण झालेले. तर त्या ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींची अशी भाषा ही अतिशय वाईट, ही अतिशय विकृती आहे. सर्वसामान्य मतदार म्हणून अशा लोकांना आपण एक जबाबदार पद्धतीने त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत आणि ह्यांना पुढे निवडून नाही दिलं पाहिजे. जो कोणी अशा पद्धतीने ज्याची जीभ घसरते त्यांना बाकीची काय शिक्षा व्हायची, कायद्यानं काय शिक्षा व्हायची, त्यांचे पक्ष ते तर करणारच नाही, सोनिया गांधी, ती गोष्ट वेगळी. पण सर्वसामान्य नागरिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याची अशा पद्धतीची जीभ घसरते आहे, ज्याच्या जिभेवरती ही विकृती बसलेली आहे, त्यांना यापुढे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं नाही पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.